आहो, आत्यांची तब्येत बरी नाहीये का? मी पण येते घरी. ठीक आहे. गाडी जरा हळू चालवा. त्यांची तब्येत ठीक नाही तर पळवाल. तू मागं असलीस की गाडी आपसुकच सावकाश चालते बघ. मला जरा कामं आहेत, ती पूर्ण करून येते मी. तुम्ही वा पुढे. अक्षरा, मला माहिती आहे तुला घरातल्या समजा लोकांची लय काळजी आहे. पण एक गोष्ट लक्षात घे, तुझी बदली झाल्यावर तुला असं घरातल्या लोकांसाठी लागलीच धावून येता येणार नाही. म्हणूनच आता तो विचार नको. आत्यांसाठी घरी जाणं जास्त गरजेचं आहे. जा तुम्ही. ठीक आहे. गव्हापासून गार पाण्याच्या पट्ट्या ठेवते आहे, पर ताप काही उतरायचं नाव घेत नाही. खरं तर डॉक्टर म्हणले होते का लगेच उतरेल ताप. अहो ताई, इंजेक्शन दिलं आहे ना. हा, उतरल थोड्या वेळात. तुम्ही काळजी करू नका. हे डॉक्टरांनी लिहून दिलेले औषधं समधी आणलेत. ते म्हणले की ह्या गोळ्या वेळच्या वेळी घ्या, बरं वाटेल. काळजी करायचं काही कारण नाही. बरं झालं तू पड्डीशी औषधं घेऊन आलास. ते एकदा औषधाचा डोस पोटात गेला ना म्हणजे लवकर बरं वाटेल बघ. वहिनी, तू कशा पायी एवढं करतीयस ग? मी बरी आहे आता. ताई, आता अजिबात काही बोलायचं नाही आणि कसला विचार बी करायचा नाही. आता तुम्हाला आरामाची गरज आहे. आत्या, अगं काय झालं? आणि आई, डॉक्टर असते बोलला आहेस की नाही? वय वय, डॉक्टर येऊन गेलेत. त्यांनी इंजेक्शन पण दिलंय. म्हणत होते का वातावरण बदललं आहे ना, व्हायरल इन्फेक्शन झालं असावं. आताच बारक्यांना औषधं बी आणलीत. औषधं घेतली की वाटेल बरं. बरं ताई, मी काय म्हणते, निर्मला ताईनं व्हायरल इन्फेक्शन झालंय ना. तर अशात मेनकानं त्यांच्या रूम मध्ये राहणं बरोबर नाही, नाही का? म्हणजे निदान त्यांना बरं वाटेपर्यंत तरी. उगाच बाळाला त्रास नको व्हायला ना. वय वहिनी, उर्वशी बरोबर बोलते आहे. माझ्यामुळे उगा मेनकाला त्रास नका. ती सुंदर संग राहील, सुंदर तिची काळजी घेईल. हा बरोबर आहे. मी तेच म्हणत होते की आता मेनकाला काही गरज पडली ना तर सुंदर बघून घेईल. आता आपण समध्यांनी मेनकाची काळजी घ्यायला पाहिजे. तिच्या सोयीचं जे बी काय आहे ते बघायला पाहिजे. हा, उगा रात्री बेरात्री तिला कसला त्रास झाला तर सुंदर बघून घेईल की. काय रे सुंदर, हा तू बी असा आणून देऊन झोपू नको, तिच्याकडे लक्ष दे. उर्वशी, पुरे बास झालं. अजून त्या दोघांचं लगीन नाही झालेलं. काय बोलताय तुम्ही?
सुंदरनी आपल्या समध्यांसमोर देवीला साक्ष मानून तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलंय ना व हा, आणि तिची काळजी घ्यायचं वचन बी दिलंय. मग अजून काय पाहिजे? हे म्हणजे असं झालं, शेल्याला बांधली शालूची गाठ आणि गाढवाच्या मागणं घोडीचा थाट. अव ताई झालं की लगीन त्यांचं. हा, आता तोच तिचा नवरा आहे. त्याच्या खोलीत राहणार नाही, मग कुठं राहणार? उर्वशी, पुरे. अजून तुझ्या सल्ल्याची गरज नाही पडत आम्हासनी. या घरात मी जिवंत आहे. मेनका माझ्या खोलीत माझ्या बरोबर राहील, यावर आणखीन चर्चा होणार नाही. नाही अहो, मी आईन संग थांबन. त्यांची तब्येत बरी नाही ना, त्यांना गरज आहे अहो माझी. मी इथंच थांबते. नाही मेनका, उर्वशी मामी म्हणतात ते बरोबर आहे. आत्ता तू इथे थांबणं योग्य नाही. मी थांबते आत्यांजवळ, घेते त्यांची काळजी. तुझा आई, आई तुम्ही आराम करा. मी आहे ना आत्यांजवळ, नका काळजी करू. काकू, मी मनापासून तुमची माफी मागायला आली. मला कळतंय ह्या समद्याला म्याच कारणीभूत आहे. आई म्हणून सुंदरच्या बाबतीत तुमचं जे काही प्रेम आहे मला ते बी कळतंय, आणि माझ्यामुळे तुम्हाला जो काही त्रास होतोय तो बी मला कळतोय. अहो खरंच. पण काकू, प्रसंगच असा आलाय, त्यात काही गोष्टी माझ्या बी हातात नव्हत्या हो. म्हणून समोर जे काय आलं ना ते मी स्वीकारत गेले. माझ्यामुळे तुमच्यावर लई ओझं आलंय ते कळतंय मला, पण अशा परिस्थितीत मी काय करावं, कसं वागावं हे मला बी नाही समजत आहे. मी बी लई गोंधळले. म्हणून तुम्ही तरी जरा समजून घ्या ना. मला माहितीये तुम्ही मला लेकीप्रमाणे जपलत, जीव लावलात, मान बी दिला, आणि म्या काय केलं? म्या ते समद गमावलं. पण हे सारं म्या नव्याने सावरायचा प्रयत्न करीन. मला फक्त एक चान्स द्या, एक. काकू, अहो म्या तुमच्या शब्दावर जगते हो. खरंच मला माफ करा. तुमच्या माफीशिवाय माझं जगणं लय अर्धवट आहे बघा. हा,
काकू तुम्ही मला कधीच माफ नाही करणार का? मेनका, आधी वर उठून बैस. म्या तुला माफ करण्या न करण्याचा प्रश्नच नाही, पर माझ्यासाठी या घरच्या सुनेची जागा अक्षराची हाय आणि कायम तिचीच असेल. वसुंधरा सूर्यवंशी, तुझं हे बोलणं असंच राहू दे. एक लक्षात ठेव, या घरातली सुनेची जागा तर आता मीच घेणार. कुणाला बी काय बी वाटू दे, पण आता मीच या घराची लक्ष्मी बनणार. हं? अक्षरा, तू अजून बी विचार कर बदलीचा. माझा विचार पक्का आहे. त्यावर सारखं सारखं बोलून तो बदलणार नाहीये. अगं पर नको आपण त्या विषयावर बोलायला. तुम्ही आता जा इथून प्लीज. तुम्ही आता इथे थांबणं बरोबर आहे नाही. खूप त्रास होतोय, पण नाही रडायचं. आत्यांसमोर तर नकोच. त्यापेक्षा जोवर मी इथे आहे तोवर माझे कर्तव्य पार पाडेन. या गोळ्या ह्या तर मेनकाच आहे. एकही गोळी घेतलेली नाहीये. कसं असं? तिने वेळच्या वेळी औषध घेणं गरजेचं होतं. मग कदाचित जास्तीच्या असतील. अजून बाकी गोळ्या कुठेतरी वेगळीकडे ठेवल्या असतील कदाचित. ही फाईलही अशीच पडली आहे. नीट ठेवतच नाहीये काही. बाळाच्या जन्माची तारीख काय असेल बघू का? ही तारीख मेनकाने टेस्ट केली त्या दिवशीची तारीख हवी ना. ही टेस्ट करण्याच्या 2 दिवस आधीची कशी दिसतीये? काहीतरी गडबड आहे नक्कीच. त्या व्यक्तीने सुद्धा 1 दिवस आधीच कळलं असं सांगितलं आपल्याला. कसं शक्य आहे? मेनकाला विचारायला हवं. हो विचारलंच पाहिजे. मेनका, 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 आत्या मेनका, मेनका बरी आहे. मेनका बरी आहे आत्या. मी आहे तुमच्या सोबत. अक्षरा, उठू नका, उठू नका. आत्ता तुम्हाला आरामाची खूप गरज आहे. आता कसले विचार करू नका बरं. फक्त आराम करा. अक्षरा,
मेनका मोठ्या बहिणीवाणी मानते तुला. तिचा लय ताण का विश्वास आहे तुझ्यावर. तिचा विश्वास पडू नगस. माझ्या मेनकाची काळजी घे. तिच्या नजरेत तुझं लय मोठं स्थान आहे बघ. ती लय गुणी आहे. माझ्या मेनकेची काळजी घे. मेनकावर संशय घेतला मी. हे तिच्या मनाला लागलं होतं. तो विचार तिला सतत खात होता. गडबड असती तर तिने रिपोर्ट्स माझ्याकडे दिलेच नसते. रिपोर्ट्स बरोबर आहेत, तारीखही बरोबर आहे. कदाचित सीडीवर चुकून वेगळी तारीख टाकली गेली असावी. पुरे आता. उगाच संशय घेते मी. आपलं पोलिसी डोकं प्रत्येक ठिकाणी चालवू नये. मेनकाला दुखवणं खरंच योग्य नव्हतं. काय वहिनी बदली करून घेतात? काय सांगतो? हो, तिचं ठरलंय ऑलरेडी. अरे पण त्याची काय गरज आहे? असं बाहेरचं कुणीतरी येऊन घरात धुडगूस घालतंय म्हणून आपण आपलं घर सोडायचं का? तू बोल ना त्यांच्याशी. हा, तू समजव, ते ऐकतील तुझं. नाही ऐकते. मी ऑलरेडी समजावलंय तिला. आणि मलाही असं वाटतंय की ती जे करते ते बरोबर आहे. अगं काय बरोबर आहे? पळ काढणं म्हणतात त्याला. बारक्या, आधी मीही हेच म्हणाले होते, पण आपण खूप वरवर विचार करतोय. तुलाही माहितीये ताई पळ काढणाऱ्यातली नाहीये. ती जे काही करेल ते या घरासाठी करेल. इथे जे काही चालू आहे त्याचा त्रास होतोय तिला. ती दाखवत नाहीये आपल्याला, पण होतोय. मला असं वाटतं इथून ती जरा बाहेर गेली ना तर तिला मोकळा श्वास तरी घेता येईल. हे बघ, इतके दिवस ताई आपल्याला समजून घेत आली आहे. यावेळी आपण तिला समजून घेऊ. नाही, मला नाही पटत. आणि कुणी बी येऊन काही सांगितलं ना तरी नाही पटणार. त्यांनी थांबायलाच पाहिजे. तुझं काय असंच शांत बसणार आहेस होय? बोल की, जाऊन थांबव त्यांना. नाही, मला बी अक्षराचा निर्णय मान्य आहे. डोकं ठिकाणावर आहे का तुझं? तू जाण, थांबव त्यांना. पाहिजे तर कर, हातापाय पड, पण थांबव त्यांना. अरे बारक्या, ती नाही ऐकणार. आणि तू बी आहे ना, उगाच डोसक्याचा तवा तापून घेऊ नकस. शांत राहा. समजा विचार करून झालाय आमचा. बारक्या, तू शांतपणे विचार केलास तर तुलाही पटेल हे. तुम्ही दोघं बी एवढं म्हणताय, विचार करून निर्णय घेतलाय तर असेल बरोबर. आणि मला माहित आहे वहिनी कधी चुकीचा निर्णय घेणार नाहीत. ते जे बी करतील ना ते घराच्या हितासाठीच करते. पण सुंदर, तू आता एक काम कर. वहिनी हित आहेत ना, तोपर्यंत जास्तीत जास्त वेळ त्यांच्यासोबत राहा, त्यांच्या जवळ थांब. बारक्या, मला नाही वाटत असं काय करता येईल. का? अरे म्या असं करू नये म्हणून तर ती माझ्यापासून लांब चालली आहे ना. हो, म्हणजे बारक्या, बरोबर बोलतायत जिजू. ताई मुद्दाम स्वतःला त्यांच्यापासून दूर ठेव पाहतीये.
आणि तू जे म्हणतोयस तसं काही केलं तर तिला त्रास होईल. नाही नाही कसला त्रास होतोय? आपण कळूच द्यायचं नाही ना त्यांना. हा सुंदर तू एक काम कर, आता वहिनी आत्यांची काळजी घेतात ना, तू त्यांच्या जवळ जाऊन थांब. हा नाही होणार त्रास. चल तू. अरे बरं असं तिथे जाऊन थांबणं आहे ना, तिला नाही आवडणार. ऐक माझं. अरे नाही नाही असंच काय नाही होत. तू उठून जा पहिलं. तुला सांगतो तेवढं कर. चल. अरे पर बारक्या असू दे काय नाही होत. अरे. जा म्हणतोय ना. जा. आत्या काही हवंय का? तुम्ही लेकीवानी हायस माझ्या. मी खूप अन्याय केला ग तुझ्यावर, आत्या पण पर्याय नव्हता माझ्याकडं. अक्षर अक्षर मला माफ कर पोरी, मला माफ कर. काळजी नका करू आत्या. माझ्या मनात तुमच्याबद्दल खरंच काही राग नाहीये. तिथे तुमच्या किंवा माझ्या हातात काहीच नव्हतं. पण मी तुम्हाला पूर्ण ओळखते आत्या. तुम्ही काही चुकीचं करणार नाही. हे का केलं तुम्ही हे मला नाही का कळणार? अक्षरा तुम्ही जा, मी थांबते. जा जाऊन झोपा. नाही नाही मी अभि थांबतो इथं. असं आत्या आत्या थांबा, मी पाणी आणते.